आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुझ्या कृपेने वाढणाऱ्या सर्व लोकांना आशीर्वाद कर. तुझ्या प्रार्थनेने भरून काढ. तुझी इच्छा प्रमाणे चालण्यास प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. रोमकरास मध्ये 13 अध्याय 8 ते 14 वचन घ्या. रोमकरास 13 अध्याय 8 ते 14 वचनापर्यंत वचन घेऊया. एकमेकावर प्रीती करणे याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. काय सांगते? एकमेकाची प्रीतीमध्ये राहण्याशिवाय दुसऱ्या बरोबर कोणाचा सहवास करू नका. कोणाने आपल्याला या गोष्टी रोमकराच्या लोकांना सांगितलेलं होतं. हालेलुया. की तुम्ही ना एकमेकांमध्ये देवाच्या शिक्षणाचं प्रीती केलीच पाहिजे. याची निंदा त्याची निंदा किंवा त्याचा द्वेष किंवा याचा ही असं नका करा. तर व्यभिचार करू नको, खून पण नका. हालेलुया. ज्या दाविदाच्या हातातून जो गुन्हा झालेला होता त्यांनी खून पण केलेला होता. हालेलुया. म्हणून देवाने त्या गोष्टी सर्वांसाठी जाहीर केल्या. हालेलुया. अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या व्यक्तीविषयी तो तसा सांगतो. हालेलुया. व्यभिचाराचे काही मुद्दे असतात, ते सर्व लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या विषयावर बोलतात. माणसं चुकतात. आता सर्व बायबलमध्ये जे पूर्वी सदस्य होऊन गेले ते सगळे व्यभिचारीच होते. त्यांची मुलं आध्यात्मिक जीवनामध्ये कार्य करू लागली, परंतु खून किंवा अत्याचार किंवा अन्याय जो होता तो फार चुकीचा होत होता. म्हणून ते वचन सर्व माणसासाठी ते महत्वाचं ठेवलं. चोरी करू नको, लोभ धरू नको, आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, का सांगितले, कोणासाठी सांगितलं, हे आपल्या लोकांसाठी सांगितलं. हालेलुया. प्रीती कशी केली पाहिजे हे आपल्या प्रत्येक माणसाने ओळखलं पाहिजे. जसं तू देवाने तुझ्यावर प्रेम केले तसं तू पण दुसऱ्यावर. आणि ते याच्याशी बोलत त्याच्याशी बोलत नाही, ह्याची निंदा त्याची निंदा, त्याची नफरत त्याची नफरत. हालेलुया. देवाने ना हे शरीर त्याचं बनवलं आणि त्याच्यात तो देव स्वतः राज्य करतो. पण जगाचे सर्व दैहिक मोह आहे तेव्हा शैतान आपल्यामध्ये तो राज्य करतो. आणि राज्य कसं करणार? तो नष्ट करायचा, म्हणजे मानवाला नष्ट करण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये प्रीती नाही, तो मनुष्य कमजोर असतो. हालेलुया. आपल्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये प्रीती पाहिजे. म्हणून कोरिन्थीकरास पत्रामध्ये 13 अध्यायामध्ये त्यांनी प्रीतीविषयी सांगितलं. माणसाच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या आतमध्ये प्रेम हा शब्द असतो. आणि जर माणसात प्रेम असलं तर तो माणसात सगळ्याशी प्रीतीत राहतो. कुणाशी नफरत नाही, कुणाची निंदा नाही, कुणाचा द्वेष नाही, कुणाचे हेवा नाही. ही प्रार्थना असं आहे ना, आपण स्वर्गात जाण्यासाठी ही प्रार्थना आहे. काय आपल्याला तिकडेच जायचं आहे. आता आपल्याला सगळं खायला प्यायला काम धंदा देव देतो, म्हणजे रोजची भाकर आहेच. पण त्याच्यानंतर जो आत्मा जाणार आहे तो ते पित्याकडे, त्याच्यासाठी ती प्रार्थना एक वेगळी असते. हालेलुया. पश्चाताप करणं, पापाची कबुली करणं, सगळं प्रीती करणं, प्रीतीत राहणं, प्रीतीतच देवाच्या राज्याची स्थापना तयार करणं. हालेलुया. नफरत नाही, निंदा नाही, द्वेष नाही, हेवा पण नाही. हालेलुया. आज आपण अनेक व्यक्ती अशा पद्धतीने जीवन जगतो की तो देवाबरोबर चालायला मुश्किलात पडतो. आता जर आपण प्रीतीत राहिलं तर आपल्या शेजाराचं काहीच वाईट करत, पण आजच्या काळामध्ये नफरत आहे, निंदा आहे, द्वेष आहे ना, त्याच्यामुळे प्रीती काय करते? चुकीची चालू. हालेलुया. प्रीती शेजाराची वाईट करत शेजाऱ्याला मदत करतो. आपण जेव्हा शेजाऱ्याशी प्रीती कशी करतो? कोण मेला त्याच्यावरती, बरोबर,
लग्न कार्यक्रम आहे त्याच्यासाठी काय प्रोग्राम असेल तर थोडाफार आहे अगदी. सर्व परिस्थितीमध्ये वस्तू मात्रामुळे आपल्या घरात नफरत निंदा द्वेष ठेवायचं. वस्तू बाजूला ठेव, मनुष्य जवळ ठेव. कारण हे तर देवाचंच आहे, इथे काय राहणार नाही, तुझं माझं काहीच नाही. पण ज्यासाठी चांगलं काय काम करता येईल ती वस्तू तुम्ही देवाला वापरा. जी वस्तू देवासाठी, आधी ही वस्तू देवासाठी मी हे घेत नाही, कारण मी यूज करतो तू पण यूज कर. परमेश्वराने दिलेल्या नियमाचं पालन करणं गरजेचं. आज लोकांमध्ये देवाचं प्रेम नाही, नफरत निंदा द्वेष. देव माणसात प्रीती जॉईन करा, सगळ्याशी चांगलं वागा, सगळ्याशी चांगल्या पद्धतीने चाला. पाठीमागे शाप येईल, निंदा येईल, नफरत होईल, द्वेष येईल, असं काही करू नका. यात काही सगळेच चांगले देवासारखे बनणारे नाही, बरोबर. मी नेहमी लोकांना सांगतो तुमच्यापेक्षा मोठा पापी मी, परंतु परमेश्वराने मला चॉईस केलं, निवड केली. त्यांनी खरं माझ्यावर प्रेम केलं ना, मला सांगितलं आता माझं काम कर, मी पण देवावर प्रेम केलं 15-12 प्रमाणे. आणि त्या प्रीतीद्वारे मी आज सगळ्यामध्ये कार्यात सहभागी आहे. या पृथ्वीमध्ये सर्व मानव देवाचं रूप आहे, लक्षात ठेवा. आपण जाती वाट बघतो, प्रीती नाही बघ. गरजमंद जी व्यक्ती आहे त्याच्या गरजा, तुम्हाला देव बघायचं असेल ना तर एक काम कर. अशी फार गरीब लोक असतात, रस्त्यावर मागून खातात, काय ते असतात. जर तुम्हाला त्यांनी हात नाही जोडले तरी चॅलेंज काहीतरी देव त्याला मी घ्यावा. हालेलुया. मी शुक्रवारी करून जात होतो, हालेलुया. जात असताना एक मनुष्य झाडाखाली झोपलाय, एक प्लास्टिक टाकले झाडाखाली झोपलाय. माझी गाडी फास्ट होती, कारण माझं लक्ष चालवताना मी रस्त्याच्या बाजूला जास्त बघतो, गाड्यांना नाही बघत कोण आहे, त्यांना काहीतरी जेवण पाणी द्यावं. हालेलुया. कधी कधी हा प्रश्न आहे, हालेलुया, माणसामध्ये प्रेम कसं असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की श्रीमंत आहे ना त्याला प्यास लागते का नाही, तुम्ही पाणी पिता. गरीब आहे तो पण पाणी पितो. हालेलुया. हालेलुया. मी काय धर्म बघतो माहितीये, जो गरजवंत आहे त्यानं मदत. तर मी चालला असताना माझं लक्ष गेलं, तो झाडाखाली असा झोपलाय. मला ते 2 किलोमीटर लांब माझी गाडी गेली. मी हळूहळू करत 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 मागे 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 घेऊन आलो. हालेलुया. तू झाडाखाली बसलाय, त्याला हाक मारते, म्हणजे भाऊ दादा बाबा, अशी माणसाला एक प्रेमाच्या गोष्टी देणं. यांना दादा बाबा पण बोलणार, ऍट बोलणार, एवढं माहिती आहे त्यांच्या. तुम्ही इथे या, जेवण घ्या. हालेलुया. पहिले हिंदी बोलतो मग मराठी बोलतो. जर समजलं तर ठीक आहे, नाही तर आपली भाषा मराठीत टाकणार. हालेलुया. मग 2 डबे जेवणाचे दिले, पाणी दिले. हालेलुया. त्याच्या पुढे आणखी मी पुढे गेला, तिकडे एक माणूस भेटला. त्याने डबे घेतली आणि तिकडे बसला. तो माणूस चालत चाललाय, थांबलो. मी त्याला जेवण आणि पाणी दिलं. पाणी पण होतं त्याच्याकडे, जेवण दिलं आणि पाणी पण. बाटली मी जाताना हरडून बघून गाडीमध्ये बोलतो तरी बॉक्स. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे की आपल्या टोल नाक्यामध्ये पोलीस लोक असतात, त्यांची ड्युटी आहे. भले काय परिस्थिती गॅस ते लागते ना गरमी. तर मी जाताना तिकडे एक गाडी पकडलेली, त्यांच्या बाजूने गेला आणि हॉर्न मारला ना, हात मारली, सर पाणी घ्या. बरोबर सगळं संगीत. पाण्याचा मला भरपूर तहान लागले, दिला पाण्याची बाटली. हालेलुया. त्यांची ड्युटी आहे, पण उन्हात तानात राहतात, ते आपल्यासाठीच काही चांगल्यासाठीच. मग त्यांना मदत करायला काय, पण ती कोणाकडे ती प्रेरणा. सगळ्यांना देवाने प्रीती निर्माण केलं. हालेलुया. तर असे आहे. आता तिकडे मला भरपूर ते लोक ओळखतात पोलीस, कारण त्यांना माहिती आहे की काय असलं तरी मी देतोच त्यांना. आणि मग ते दुसऱ्यांना सांगते आपल्याला भरपूर मदत. एक माणुसकीचा धर्म आहे. काय माणसाचा एक धर्म आहे, त्याला बोलतात प्रीती. हालेलुया. माणूस सगळे पोलिसांना घाबरतात, पोलीस असले तर थोडं घाबरतात. हालेलुया. तो देवानी प्रीती जी दिली ती. जेव्हा माझ्या गाडीमध्ये त्याला मनोरला जायचं, पोलिसांच्या मी येतो बघूया. जाता जाता
मी काय काय करतो ते चांगले तुम्ही काम करतो कमान. मी संधी येतेच देव बघतो. मी आज मेणबत्ती अगरबत्ती नारळ फोडत नाही, मी याला फोडतो म्हणतो बरोबर. जो खर्च चुकीच्या मागे प्रेम काय ना तुमचं ते त्या मानवामध्ये द्या, त्या मानवाला प्रेम द्या. हे बघा आपण या देशात आहे आणि सारे भारतीय माझे बांधव. हा भारताचा निशाणी आहे आणि कोणही मनुष्य असू दे एक माणुसकी नात्यात आहे. कदाचित मी बोलतो तर तुम्हाला कदाचित राग येईल, पण ऐकून घ्या काय बोलतो ते. कदाचित राग येईल तर मी क्षमा मागतो, पण जे मला काही सांगितलं देवाने ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे पाहुणे येतात, समजलं? पाहुणे येतात की नाही? तुमच्याकडे येतात, माझ्याकडे येतात, येतात येतात की नाही? हा स्वभाव आहे. रागण्याचं नाही किंवा मनात विचार पण नाही आणायचा नाही, पण मी तुम्हाला जे काही देवाने मला सांगितल्या गोष्टी ते मी तुम्हाला सांगतो. पाहुणे पाहिजे, पाहुण्यामध्ये देव बघतात, बरोबर? पाहुण्याला आपण देव समजतात की नाही समजतात? देवाच्या रूपाने कोण येतो? पाहुणा देवाच्या रूपाने येतो की नाही? लक्षात ठेवा, सगळ्यांकडे पाहुणे येतात, तुमच्याकडे पण काल आले हा येतात. सांगतो तुम्हाला पाहुण्यामध्ये किती फरक आहे ते मी सांगतो. तर पाहुणे म्हणजे पाहुण हिस्सा खाणारा पाहुणा. तो पाहुण हिस्सा खातो न तुम्हाला देतो पाव हिस्सा. आलं समजलं? समज आलं की नाही? पाहुण्यासाठी सगळं करायला लागते, पण घरात मुलं आहे त्याच्यासाठी काय करायला, म्हणून त्याला म्हणतात पाहुण हिस्सा म्हणजे पाहुणा. पाहुणा हिस्सा याचा, पाव हिस्सा माझा. आता तो पाहुणा कसा? दारूचा, बियरचा, मटणाचा. मी बोलला ना पाहुण हिस्सा खाणारा पाहुणा. तो आल्यानंतर काय काय करावं लागते? आता आपले प्रांतीचे व्यक्ती असतात ते पण पाहुणे येतात, त्यांना काहीच करायला लागेल नाही, चहा पाणी तेवढंच, बरोबर? पण हे पाहुणे हिस्सा खाणारे येतात, तो काय काय घेतो बघा मला सांगा. हे पाहुणे खरे का? तुम्ही त्या पाहुण्याला काय करतात? दारू पाजवतात, बियर पाजवतात, बरोबर? नशा देतात की नाही? मग तुमचा पाहुणे हिस्सा तो खातो. चोर येतो, चोरी आणि नाश करत. आता तुम्ही करेक्ट पहिल्या पदार्थ 3:16-17 वचन मध्ये दिलेलं आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहे, जो पण त्या मंदिराचा नाश करील तर देव त्याचा नाश करेल. 9:42. एखाद्याचा विश्वास आहे आला तर तुम्ही त्याला नशा देऊ नका. मी तुम्हाला सांगतो माझी सगळ्यांशी ओळख आहे, म्हणून मी कुठे गेला ना पाणी चहा घेत नाही. कोणाला त्रास कोणाकडे आहे कोणाकडे नाही. मी एक शिकलेला आहे, शाळा शिकलेला कमी, 5वी 2दा आहे. ज्या वेळेला माझ्या घरी एक पाहुणा आला, बरोबर, आम्ही बाहेर होते, मी तुम्हाला सांगतो ते काय ते, कारण देवाने मी प्रार्थनेत असल्यानंतर काही गोष्टी शिकवल्या ते मी सांगतो तुम्हाला. असं नाही बोलत की तुम्ही त्यांच्याशी नफरत करा, त्याची निंदा, पण नशा किंवा पाप होईल असं गोष्टी त्यांना देऊ नका. चहा पाणी नाश्ता जेवण द्या, हा मनुष्य स्वभाव आहे आणि हे करणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण असं नाहीये पण ती लुटून खातात ते वेगळं. तर तो माझा मित्र माझ्या घरी आला तर मस्त त्याला जेवण मटणाचं वगैरे फ्राय फ्राय करून दिलं, जेवण दिलं, उत्साहाने दिलं. आमची आई खूप प्रेम आहे, तुम्हाला माहिती, आई बाबाच्या प्रेमाचे होते. कोणी आला तर त्यांना पाणी, कोणी आजपर्यंत ते तिथे सिस्टमच आहे, कोण आला तरी पाण्याचं सिस्टम तरी देणारच असं आहे. अनेक लोक तिकडे त्या घरामध्ये होतो. हा मित्र आला पण एकदा साक्षी सांगितलं परत संत पाहुण्यावर याने जामनाची बाटली अख्खी साफ केली. मी कधी नशा देत नव्हता तेव्हा प्रार्थनेत नव्हता, जगाचा होता. हा पितो पीवरची अख्खी बाटली दारूची पिली नाही, एवढीसा बुटका जकायवर. विचार केला याला काय सांगू बरं, पितो पितो म्हणजे का? अरे घरी पण झालं पण तरी आहे कडक तो. आणि खायला 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 सुरुवात केलं, भरपूर खाल्लं. 4 वाजता निघाला. बरं झालं खाल्लं ते, असं नाही सांगत, तुझी बात नाही, खाल्ली आहे. पण कसे पाहुणे येतात तुम्ही सांगतो, पाहुणा हिस्सा खायला येतात. खाल्ली आहे म्हणजे 10-17 माणसाच्या बाबतीत सावध झालं. लागली दारू बोलायला, अगदी तू रविवारी माझ्या घरी आलाच पाहिजे.
बघ मी एवढी वाट बघेन, तू मला एवढं खायला दिलं तर मला पण वाटते काहीतरी करावं. मी बरं कोणाच्या घरी जात नाही, मला सवय जाईल, भेटेन, हाक मारून येईल, सगळे ठिकाणी जाईल, कसे आहे काय, पण जेवण पाणी चहा नाश्ता काही नाही करत. ही माझं सिस्टम पहिल्यापासून आहे. आता चला सोडून द्या, आता ते काही नाही करत. म्हणजे स्वतःच्या बहिणीकडे ही पण नाही, 100% मी तुम्हाला आलं नाही. कारण पहिल्यापासून माझी एक सवय, ऐकतच नाही. आई सांगते तो एवढा सांगतो तर जा का नाही. मग आईच्या गोष्टी मला काय करायच्या, ऐकायला लागायचं. बाबा पण सांगतो ते जा. मी सांगते बघ मला आवडत नाही कोणाच्या घरी, कारण की मी सवय लावली नाही कोणाकडे जाऊन खायचं प्यायचं, मला नाही. आईच्या सांगण्यावरून मी गेलो रविवारी, हा 11च्या टायमातच गेलो. पहिला नाश्ता करून गेला. आई सांगते पहिला नाश्ता बिस्ता करून ये, कधी जेवण होईल ना कधी नाही. हालेलुया. पाहुणे केवढे भारी असतात ते पण लक्षात ठेवा. हालेलुया. गेलो ना, मग घरामध्ये लपलाय ना, बहिणीला सांगते तो घरी नाही मिळत, कुठे गेलाय. मला त्यांनी बोलवलं ना, जेवायला बोलवलं असं नाही सांगितलं, मला बोलवलेलं. पण ती सांगते तो तिथून आवाज करत, तेव्हा मी ऐकलं, बापरे बापरे, बरं चांगलं आहे. हा मग त्याला सांग येऊन गेलो असं सांग. माझी आत्याची मुलगी, मला मुलगा मानायची, आता त्यांच्याच दारावरून मी आलेला आहे. आणि ताबडतोब 1:15 आसपास मी तिथून वळाला आणि त्यांच्याकडे हाक मारली. सांगते नाही जेवल्याशी जायचं नाही. आलो, ऐकत नाही. आता काय करायचं, तिकडे जेवण पण आहे ना. आईने सांगितले जेवण ये. आता कोणाच्या घरी जेवण ये, बहिणीच्या घरी. तालरिया तुम्हाला मुलगा सांगायचे, आमची आत्याची मुलगी पोरा तो आणि मी, तिचा मुलगा शेवटचा मी, आमची लोक मित्र. तो माझ्या घरी, मी त्याच्या घरी, असे होते मित्र. पण असे नाही कारण मामा आमच्याकडे आईचा मामा. तालरिया तर मी तिकडे जायचा यायचा, तो आम्ही दोघे खूप मित्र होते. तालरिया नाही पण प्रार्थनेमध्ये मी आहे म्हणून केलं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हालेलुया. आई जेवलं का, तर बरं जेवलं. बाकी तिथे थांबला नाही, त्याला प्रश्न विचारत काय काय केलेलं. आई तुम्हाला माहितीच या सगळ्या विचारत असतात ना, काही सांगतो. हालेलुया. असे पण मित्र आहेत, असे पाहुणे आहेत. लक्षात ठेवा, ते बरं झालं. कदाचित देवाची इच्छा होती की तू चांगलाच रे, तिथं पिण्या खाण्यामध्ये त्यांनी तू त्याला जांभळाची पाजवली, त्यांनी काही दुसरीच पाजवली असती की तुला पोचवलं असतं. तर असे काही असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ते गोसरला असताना प्रार्थना करत असताना ते प्रवचन की पाहुणा म्हणजे पाहुणा खाणारा, म्हणजे पाहुणे साथ खाणारा. पाहुण्यासाठी चहा बरोबर आहे, जेवण बरोबर आहे, नाश्ता बरोबर आहे, पण दारू बरोबर नाही. तर कोणताही पाहुणा आपल्या घरी आला ते चहा पाणी नाश्ता जेवण काय खायला द्यायचं नाही, पण नशा देऊ. मी एक चूक केली आणि बघा त्याला पाहिजे ते खायला दिलं. देवाची इच्छा होती 19:17 की बरं झालं जर कदाचित मी काही पीत नव्हता, कदाचित मला त्याच टायमाला काही नशा दिली असती, काय केलं असतं त्याच्यात. म्हणजे समाजात असे पण लोक. तर सगळ्यात महत्व आहे आपल्याला प्रीती कशी पाहिजे ते तुम्हाला सांगतो. ज्या देवाच्या प्रीतीमध्ये राहणारा सर्व परिस्थितीमध्ये समाधान असतो. स्वार्थ प्रेम पाहिजे नाही. वस्तूसाठी प्रीती आहे, खाण्यासाठी प्रीती आहे, पैशासाठी प्रीती आहे, वस्तूसाठी किंवा जीसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी ती प्रीती कामाची नाही. प्रीती अशासाठी पाहिजे की मन फ्री होतं, की त्याच्या दुःखाला त्याच्या गरजेला मदत कर. मी हे नाही सांगत, मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगत नाही. एक विषय म्हणून काढण्या म्हणून तुम्हाला सांगतो की दानदराचा असा प्रश्न आहे. दान लोकांचं आहे, माझं नाही. पण मला वाटते की या लोकांची गरज आहे त्यांना देणं. हालेलुया. सगळ्याशी प्रीतीत राहा. माझं एक आहे, तुम्हाला माझ्या गोष्टी पटत नाही तर मी नाही तुमच्याशी बोलणार, पण मनात राग नाही ठेवणार. पण एवढं सांगणार की देवा याला सांभाळ, या सैतानाने घेऊ नका. बस. जर सैतान तुम्हाला उचलून न्यायला लागला तर मग होऊ शकत नाही, मग काही फायदा नाही. सगळ्यात प्रीती. मला सांगा या जगामध्ये 99% दान जे आहे ते सैतानाच्या हातात आणि 1% दान असं आहे ते देवाच्या हातात. म्हणजे 10वा हिस्साच फक्त तेवढा, बाकी 99% सगळे त्याचे. हालेलुया. आज तुम्ही विचार करा की मनुष्य आजच्या काळामध्ये कार्यक्रम ठेवा, प्रोग्राम ठेवा, फंक्शन ठेवा, पार्ट्या ठेवा,
पैसा पाहिजे तेवढा घालवतो, पण माहिती नाही नंतर ते कर्ज कसं फेडावं. मी लोकांना सांगतो, लग्न कार्यक्रम प्रोग्रामला तुम्ही एवढा पैसा खर्च करता, तो पैसा एक उद्योगामध्ये लावा, एक बिझनेस मध्ये तो पैसा लावा, तुमचे किती फायदे होतील ते बघा. ती गोरगरीब नाही, नातेवाईकांना आपण बोलवतो, आपले नातेवाईक सगळ्यांच्या घरी खातात, कोण उपाशी राहत नाही, बरोबर. वाटते की एक प्रेमाने एक प्रोग्राम ठेवले तर आपल्या नात्यात सगळ्यांना एकत्र राहावं, हे गरजेचं आहे आणि पाहिजे पण ते, असं नाही सांगत की. पण अनेकांमध्ये आपण काय करतो, नशा, त्याच्यात नशा यूज करू नका. मी लोकांना सांगतो ना, जे काय खायचं तेवढं खा, मन भरून खा, पण पिऊ नका, त्या मंदिराचा नाश करू नका. गणेश पहिल्या पत्रामध्ये 3 अध्याय 16-17 वचन मध्ये ते दिलेले, तुम्ही देवाची मंदिर आहे, देवासाठी काहीतरी कर, की देवा तुझं राज्य मला दे, तुझी इच्छा मला पुरी करण्यास शक्ती. मी काय मागतो देवाकडे, हेच मागतो, तुमची इच्छा पुऱ्या करा. पहिला आम्ही पृथ्वीमध्ये राहिले, एवढी वर्ष भविष्यात तू आम्हाला दिली, मग शेवटपर्यंत काय करणार, काय सार्वजनिक जीवन नाही जगणार. हालेलुया. आज अनेक ठिकाणी आपण जाऊन खाण्यापिणे डबे बिबे मिळतो, पण टाइमला मला जेवायला पण नसतं, टाइम नाहीये. पण मला प्रभू भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद, कारण जी खरं आहे ते येशू जवळ आहे. मी खरं सांगतो, प्रीती कोणाचं मन दुखेल असं काय करू नका. हालेलुया. नाहीतर एकदा पास्टर होत आहे, एक माणूस दुबईवरून आलेला, तर त्यांनी त्याला सिगरेट दिलं, तर पास्टरने सिगरेट घेतला आणि पिलं. तर त्याचा असिस्टंट होता, त्याने विचारलं की तुम्ही सिगरेट कशाला पिलं ना, त्याचं मन दुखेल तर. माझ्या जोडीला एक असिस्टंट होता, तर त्यांना तो विषय काढला, तर ताबडतोब त्याने काय उत्तर दिलं, तेच दिलं, देवाचं मन दुखेल तर. हालेलुया. म्हणजे करितेकरास पहिल्या पत्र्यात वाचलेलेच असे पण पास्टर आहेत. मग तुम्ही कुणाच्या पास्टरवर भरवसा ठेवता? जिंदगीमध्ये एकच पास्टर आहे, तो येशू ख्रिस्त. मी लोकांना सांगतो, माझ्यावर भरवसा नका ठेवू, विश्वास ठेवू नका, कारण तुमचा विश्वास आहे या जागतिक अनेक वाईट गोष्टीमध्ये. जर तुमचे आचार विचार जर चांगले नसेल तर तुमचा माझ्यावरचा विश्वास तुटतो, पण हे जे आहे याच्यावरचा विश्वास तुटला आहे. मी लोकांना कोणाला सल्ला देतो, पण माझं ऐकतो बघते, कारण मला माहिती आहे की तुमच्यामध्ये काय मुश्किलता होणार. मला कळते अगोदर कोणा गोष्टी काय करायचं असेल, पण मग मी तेव्हा सांगून, बाकी बाबा तुमच्या. मी पण खरं सांगतो ना, कुठल्या दुकानात जरी गेला तर मी सुरुवात सांगायला ना, मला आजपर्यंत कोणी विरोध नाही, मी धर्माविरोध नाही. माणूस की माणसामध्ये आहे ते, धर्माचा अर्थ पण समजला पाहिजे, कोण कसं शिकवते ते पण समजलं पाहिजे. देवाचं प्रेम मारेकऱ्यावर पण प्रेम, देवाचं प्रेम सगळ्यांना समजून घेणाऱ्या व्यक्तीबरोबर प्रेम, नफरत नाही, निंदा नाही, हेवा नाही, समाधानी नाही. आता इकडे आहे, तुमच्या सगळ्यांची मनं सारखी असतील ना, इकडे असेल तर घरचे विचार झाले असते, बरोबर. संध्याकाळी जेवायला काय करायचं ते विचार. आता जेवायला काय केलं माहिती नाही, कदाचित जेवणाचा काही लेट झाला, अनेक माणसाचे आचार विचार खेळत, जेवण मला हे पसंत नाही. हालेलुया. प्रत्येकी शिक्षण जे आहे ते आपल्याला शिकायचं, कोणतं पसंत आहे, कशावर सारखी प्रीती आहे का. लोकमध्ये 10:27 पासून सांगितले की परमेश्वराने खरं प्रेम आपल्याला दिलं, योहान 3:16 मध्ये दिलेलं आहे. देवाचं शिक्षण असं आहे की आपल्याला देवाच्या शिक्षणावर चालायचं. म्हणून प्रीतीने नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय, वचनांतरा समय औषधे करा. काय सांगते, प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय, आणि त्यांनी काय सांगितलं, समय ओळख. काय मी लोकांना सांगतो, मी पापी आहे, तुम्ही नका पाप. काय सांगते, मी लोकांना सांगतो, मी पापी आहे, तुम्ही करू नका. मी शिकले, तुम्ही शिकायला जाऊ. एवढी पवित्रता बन. एलियाच्या गोष्टी अलिशाला सापडल्या. हालेलुया. मोशेच्या गोष्टी योशुआला सापडल्यात. हालेलुया. योहानाच्या गोष्टी येशूला सापडल्या. येशूच्या गोष्टी पेत्राला सापडल्या. पेत्राच्या गोष्टी दुसऱ्या प्रेषितांना सापडल्या. हालेलुया.
चांगल्या गोष्टी पहिल्या प्रथम आपल्याला आत्मपरीक्षण करायचं. आता कुणाच्या डोळ्यासमोर दुर्खट आले, आता जर तुम्ही प्रभूमध्ये आहे, वचनात आहे, शिक्षणामध्ये पण आहे किंवा नियमामध्ये पण आहे, तर देव तुमच्या प्रीती करेल, तर देव तुम्हाला आशीर्वाद देईल. कारण देवाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या जवळ आहे. स्वतःचे 118:26 वचन मध्ये तो बोलतो, मी परमेश्वराच्या घरातून तुम्हाला मी आशीर्वाद. कारण देवाचं प्रीती तसं आहे. ज्या व्यक्तीमध्ये देवाचं प्रेम आहे त्यामध्ये देवाचा आशीर्वाद. आपल्या देवाचं प्रेम नाही म्हणून आपण आजारी असतात, दुःखी असतात, समस्येत असतात, संकटात असतात, निराशात असतात. कारण देवाचं प्रेम आमच्यातून हरवलेलं आहे. चांगल्या व्यक्तीला आम्ही वाईट समजतो आणि वाईट व्यक्तीला चांगलं समजतो. हाच तो आमचा पहिला दोष आहे. कारण सैतानाला मानू शकतो पण आम्ही परमेश्वराला मानू नाही शकतो. सैतानाच्या सर्व कृती आम्ही पाळू शकतो पण देवाच्या गोष्टी पाळू शकतो. विचार करा, देवाविषयी विचार करायला कंटाळा येतो की नाही, पण सैतानाच्या गोष्टी कोणीतरी सांगितलं ही बाई बरोबर नाही, तुझ्याविषयी काहीतरी बोलली, कोण फार कठीण परिस्थिती त्याच्या समोर, त्यापेक्षा समोर समोर दोघांनी बोलून दे, केवढी मजा आहे. एकमेकाला मारल्याशिवाय सोडणार नाही. काही माणसामध्ये एक नफरत चित्र आहे. दोन्ही अशुद्ध तुम्ही बांधता हल्ली म्हणून ते 12 ते 22 पासून राज्य बसा. मी एकच शिकवतो, कोणाशी बोलता दोघांमध्ये बोलभाषणामध्ये जर पटत असेल तर बोल, आणि जर दोघांमध्ये बोलण्यात पटत नसेल तर बोलणं बंद कर. नफरत होण्यापेक्षा जागेवर राहा. असं मला माहिती, मोबाईलवरून केवढी भांडणं होतात. फोन रिंग आली, उचलला नाही तरी अरे फोन आलाच नाही, काय करणार, कधीपासून फोन करतो माहिती नाही. आणि मला पण तसेच बोलतात. म्हणून विचार, कधीपासून करतो फोन करतो, फोन नाही उचलत ते. 500 किलो आहे, उचलत नाही एकदा. भाषा कोणती वापरली मला माहिती नाही, झोप टाकले ते असतील. जर मी थोडं बाहेर गेलो ना त्याची बॅटरी संपते का नाही. एवढ्या लोकांचे फोन आहेत, मी काही त्यांना काय सांगतो नाही. सकाळ ते संध्याकाळपर्यंत फोनच्या रिंगा वाजवतच ना. तुला गरज आहे ना तो फोन मारत जा, मारत जा. एकदा तर रडेल किंवा असेल काय नाही, बाकी आता मी काय सांगू शकतो. हातात जवळ असेल ते उचले अगदी. म्हणून मी लोकांना कसं ना रविवारी फोन मी उचलत नाही, कारण मी देवाचं वचन उचलतो आणि लोकांना सुवार्ता सांगतो. कारण त्या दिवशी तो देवाचा दिवस आहे. त्या दिवशी तुमचा नाही. तुम्ही येऊन वचन ऐकायचं, वचन घ्यायचं, शिक्षण घ्यायचं. त्या दिवशी तो तुमचा नाही, तो देवाचा दिवस आहे. त्या दिवशी देवाचा दिवस देवाचे इच्छेनुसार. बाकीच्या टाइम मध्ये मी कार्य करतो, इथून तिथे कुठेतरी जात असतो, प्रचार करतो, तेव्हा एमर्जन्सी फोन उचलू शकतो. नाही तर 100% मी रविवारचा फोन उचलणं म्हणजे फार कठीण. ज्याचं भाग्य असेल तर ते चुकून. आणि हुशार लोक आहेत, तुम्हाला माहिती, त्यांना माहितीये एकला जेवायला सुटते, मग 1 ते 1:30-2च्या आतमध्ये प्रवचन असतात, म्हणजे जेवायला असते. मग तू जेवणार नाही तरी चालेल, पण फोन तर पहिला घेतला पाहिजे. 10 नंतर फ्री असते, आता 12 नंतर फ्री आहे. आता माझे 12 नंतरची प्रार्थना, म्हणजे ते जुना माणूस आहे तोच विचार करतोय. लोकांना आतापर्यंत माहिती आहे ब्रदर या टायमाला घरी असतो, पण आता उलट होते. ती पहिली दिशा होती, आता कार्य वाढलेलं आहे. अरे माणसाला भेटणं गरजेचंच असतं. आला तर मी कधी लपत नाही किंवा कधी हे नाही. एखाद्या टायमाला मी प्रार्थना करत असेल तर मग उठणार, मग तुम्हाला थांबायचे तर थांबायचं असं सांगतो. कारण देवाशी बोलायला लागल्यानंतर कोणाशी बोलायचं नाही. लक्षात घ्या, बायबल वाचत बसलं असेल कोणाशी बोलायचं. देवाची प्रेम करतो ना तुम्ही, मग माणसाची. जेव्हा माणसाचं प्रेम करतो तेव्हा तुम्ही देवाशी प्रेम नाही करतो, तेव्हा देवाच्या गोष्टी तुम्ही त्याला शिकवता, देवाने दिलेल्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगता. मग त्यांना सुद्धा तो देव मिळतो आणि त्यांच्या जीवनामध्ये समाधान. जगात मी तुम्हाला सांगतो, पैसा, वस्तू, खाणं, चीज कोणत्याही व्यक्तीवर प्रेम नका, कारण ते कामाचं नाही. पण हेच कामाचं आहे, ते म्हणजे देवाचा शब्द. आता तुम्ही झोपेतून उठावे
अशी वेळ आलेली आहे कारण आता विश्वास ठेवला तारण आता जवळ आहे. विश्वास ठेवला तेव्हापासून तारण आपल्या मेन आहे. तारण काय? जर आपल्यामध्ये देवाच्या इच्छेनुसार, वचनानुसार, शिक्षणानुसार, नियमानुसार जर चालत आपण आलो तर देवाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिलखुलीत कार्य करणार. हालेलुया. देवाने आम्हाला शिकवले, देवाने आम्हाला बनवले, देवाने आम्हाला घडवले, देवाने आम्हाला मदत दिली, तर देवाची इच्छा आपल्यामध्ये आलीच. आज मी विश्वासाची नाही, मला माहिती आहे मी लोकांना नेहमी शिकवतो देवाला सोडू नका, बाकी सगळ्यांना सोडा, कारण माझा शब्द योच आहे. कारण देवाचं प्रेम हे एवढं मान आहे की जिंदगीत सुख, समाधान आणि शांती आहे. जो आनंद जो येशूमध्ये तो कशामध्ये? हालेलुया. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, तुम्हाला या गोष्टी माहिती असतील ना, की पुढे एवढी मोठी गरमी येणार आहे आणि दरवाजे बंद करा, पंखा बंद करा आणि शांत राहा, सवय लावा गरमीची. काय होणार? हा सबब होता. कारण मी तिकडे रूम मध्ये तिकडच्या दुसरा रूम होता, त्याच्या सगळं तिकडे सामान होता, ते रूम साफ करायला शोरूम. हालेलुया. मी काय सांगितलं त्यांना की तुम्ही जाऊन तिथे साफ करा. हालेलुया. मी प्रवचन देत होतो, ते लोक साफ करायला नंतर विचारलं साफ करून आल्यावर गरमी किती आहे, मग मी कसा राहतो. हालेलुया. तर मी तर त्या स्टोर, मी तर छोट्या रूम मध्ये राहतो. हालेलुया. सवयीचा गुण गरम होते तिकडे, तुम्ही राहू शकत नाही, खाली एकदम पत्र हात केला तर असं लागतं. गरमी किती आहे, पुढेचं जे बांधलेलं चर्च आहे ते डोक्याला लागते माझ्या. धुंगाला गेलो ना, हालेलुया, डोक्याला लागते. हालेलुया. लाईट असला तर पंखा आहे, आता पंखे दिल्या. लाईट आहे तो पंखा आहे, लाईट नाही तर पंखा नाही. आणि एवढं गरम होते ते तिथे विचार करू, पण तरी प्रार्थनेत राहा. त्याग पाहिजेच, सवय पाहिजे. बिना सवयीशिवाय कोणतं कार्य नाही. स्तोत्रसीत मध्ये 121 अध्याय 6 वचन मध्ये आपण जर देवाबरोबर राहिला तर सगळ्या गोष्टीत प्रीती करा. गरमीत प्रीती करा, थंडीत प्रीती करा, पावसात प्रीती करा, दुश्मनावर प्रीती करा. हा देवाचं शिक्षण तेच आहे. तुमची निंदा करते त्याच्यावर प्रीती करा. मला कोण माझ्या विरुद्ध वागलं तर मी हा करतो, त्यांनी बोलू का नाही बोलू, तोंड वागलं गेलं तरी चालेल, पॅरेलाच त्याला म्हणा, मला नाही बाकी मी काय बोलणार. पण माझी ड्युटी मी येशूच्या सांगण्याप्रमाणे, मी बायबलचे नियम पाळला, बाकी मी तू काय सांग मला माहिती नाही, पण माझं कर्तव्य कसं. आपलं काय आहे का या गोष्टीमध्ये? काय आहे जे आहे ते येशू. जीवनामध्ये एका पापी स्त्रीचा उल्लेख मी बरोबर बघितली. एक पापी स्त्री, तिला सगळे लोक लुटत होते. तिला विचारते, येशू त्या झऱ्याजवळ गेला ना, थांबला, दुपारच्या प्याण्याचा प्यास लागला, आत्म्याचा पाणी होता. हालेलुया. आणि त्या पापी स्त्रीला येशूने प्रेम, शिष्य होते मला डाऊटफुल, संशय सांगते. हे जगाचं तसंच आहे. मी कोणाला काही बोलत नाही, ज्याची पाप त्यांनी बोला. मी लोकांना हे सांगतो, तुम्ही त्याचा दोष काढू. तर मध्ये 7:1 मध्ये कसं गेलं, ही एवढी पापी, एवढी तिचं नाव खराब केलेलं आणि एवढ्या नावाचा बदनाम करणारी ती एक स्त्री, आणि येशूने तिला एवढं बदललं. एक हांडा घेऊन आलं. पाप, तुम्हाला माहितीये तो हंडा म्हणजे काय होता? पापाचा हंडा काय होता? तिचं शरीर, ती निमित्ताने आलेली हे शरीर वासनेच्या आधी जाण्यास. चौदा विचार, येशूने हे व्यभिचार दूर केले. ते 5 अध्याय 27 मध्ये कुणाच्या स्त्रीकडे तुम्ही किंवा पुरुषांकडे किंवा मुलांकडे मुलीकडे जर वाईट विचार, भावना असले, जर विचार केला तर ते व्यभिचार झाले. लक्षात ठेवा, व्यभिचाराचे मुद्दे भरपूर आहेत, पण लोकांना सत्य कळत. लग्न स्वस्त हा व्यभिचार नसतो.
मुद्द्यामध्ये काही शिक्षणाचा अर्थ लोकांना अद्याप सापडला नाही आणि लोक अद्यापर्यंत परमेश्वरच्या मार्गात. पण ती स्त्री जी होती त्या स्त्रीने काय उल्लेख केलेला असेल? की मला मसीहा सापडला. कारण तिने स्वतःच परिवर्तन करून घेतलं. तिचं परिवर्तन होतं, तिच्यात पाप होतं म्हणून सर्व गावकरी तिच्या विरुद्ध होते, नफरतीत होते. हांडा टाकला म्हणजे तिने तिचं स्वतःच पापाचं जीवन टाकलं. तो हांडा नव्हता टाकलेला, तिने पापाचं जीवन टाकलं. हे पापात पडलेलं शरीर नष्ट केलं तिने. जे निमित्त घेऊन आलं सोडून टाकला आणि गावात गेले. तेव्हा तिचं नवीकरण झालं आणि तेव्हा गावाच्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. कारण येशूचं नाव पहिलं ऐकलेलं होतं. एका पापीचं नाव कसं ऐकलं? हालेलुया. हिच्यात एवढा बदल झालेला दिसते म्हणजे काहीतरी जीवनात आहे. कारण तिने घागर तिकडे सोडली. घागर म्हणजे तिचं निमित्त होतं तेच तिकडे टाकलं. आपली पापाची निंदा सोडा. नीती सूत्र 28 जो जातो त्याचं बरोबर नाही कबूल करून सोडून देतो तेव्हा त्याच्यावर दया होते. तिच्यावरती दया झाली गेली आणि तिचं जे देह होतं पापाच्या बंधनामध्ये पडलेलं तिने सत्य बोलून तिने टाकलं. ते देह टाकलं, पवित्र जीवनामध्ये तिने प्रवेश केला ना. सुवार्तेची संधी तिचा बाप्तिस्मा नाही झाला. तिकडे ती सुवार्ता प्रचार करेल. जुंगी पाणी देईल तर तुला परत इकडे येणं भाग पडेल. योहान 6:37. बायबल खूप मोठे आहे, खूप शिकवायला वाटते, खूप सांगायला वाटते, पण ऐकणारे लोक. तिचं जीवन तिने परिवर्तन केलं. ती घागर सोडली, तिचं पाप सोडलं, ती पवित्र जीवन जगलं आणि या स्त्रीचं नाव आजपर्यंत जीवनात प्रवेश. आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला खूप शिकायचं आहे. आता आपण शिकले नाही म्हणून जतपर्यंत दान मिळत नाही ना तत्पर्यंत प्रार्थनेत राहत. आजारच बरे व्हायला नको, पैसाच घेण्यासाठी नको, वस्तू घेण्यासाठीच नको, तर जीवन घेण्यासाठी या की मला जीवन मिळायला पाहिजे. तर देवाचं जीवन जर आपल्यामध्ये असेल तर आपण एकमेकांमध्ये चांगल्या दृष्टीने प्रीती करणार आणि देवाची इच्छाप्रमाणे चालणार. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. परमेश्वर त्यावेळी आपण तुझं राज्य तुझे मार्ग आम्हाला दे, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास तुझ्या दानाने भरून सर्व मंत्र लोक आमदार लोक सरपंच सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद प्रभूच्या मार्गानुसार चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. आमच्या सर्व आपल्या लोकांवर तुमची दया व आशीर्वाद असू दे ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.